हाय हॅलो, मी सुनीता. चला तर आज केसांसाठी मस्त हेअर पॅक बनवलेला आहे. कारण माझ्या केसांची खूपच केस गळती पण होत होती आणि डॅन्ड्रफ इतकं प्रमाणात झालेलं होतं ना, म्हटलं छान मस्त हेअर पॅक बनवून लावून घेऊ. कारण मी हे 2 हप्त्यापासून यूज करते, तर मला याचा खूप रिझल्ट भेटलेला आहे आणि केस गळती पण माझी खूप थांबलेली आहे. तर मी इकडे आता म्हटलं चला पटकन केस असे सुकून घेऊ. कारण मला थोडीशी त्यांना ना ड्युटीवर आज उशीर होत होता नव्याच्या पप्पांना, तर थोडीशी राहिलेली पूजा मला करायची होती. तर ती पूजा पण मी करून घेतलेली इथं राहिलेली आणि त्यांनी स्वामींचा अभिषेक वगैरे केलेला होता. कारण जास्त शक्यतोवर देवपूजा तेच करता. माझं काही म्हणजे तुळशीला पाणी वगैरे घालणं आणि माझी नित्यसेवा जी स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळी जपणं ही माझी तर सेवा रोजची असतेच. तर स्वामींचा अभिषेक केलेला होता मी तिथंसुद्धा पेले आणि नंतर हर्षू ट्युशनहून आलेली होती, तर चहा ठेवून घेतला दोघींसाठी. चहा पिलो आम्ही दोघीजणी आणि आता आहे ना म्हटलं इथं हर्षूला डब्याला पोळ्या बनवायच्या होत्या. कारण इथं तिला जेवण पण करायचं होतं. डब्याला पोळ्या पण राहिलेल्या. हर्षू नवे आणि नव्याच्या पप्पांसाठी मी इथं पोळ्या बनवल्या होत्या. कारण माझी लहान मुलगी ती 6लाच शाळेत गेली आणि हर्षूचा पण पाठी 6लाच ट्युशन होता. आता ती ट्युशनवरनं आलेली आहे 9ला आणि तिची 11ला बस येते. 11 ते 5 म्हणजे आता कसं 10वीचे प्रिलिम्स पण चालू आहे ना, त्याच्यामुळे आणि फायनल एक्झाम पण जवळ आलेली आहे. तर असं ती म्हणजे मला कामात तशी नेहमी मदत पण करत राहते. पण आता कशी एक्झाम चालू असल्यामुळे फक्त तिला म्हटलं अभ्यासच कर बाई, छान मार्क्स पण आण म्हटलं असं. आणि ही छोटीशी भाकरी करते ना, ही कधीच चालू होतं माझं. म्हणजे मी दिवाळीपासून म्हणते बरं का, माझं वेट कमी करायचं. पण असं ठरवल्याप्रमाणे होतच नाही काही. आता दिवाळीचं एवढं फराळ वगैरे झालं ते खाण्यात आलं आणि असं काही चांगलंच दिवाळीचं आता म्हणजे नवीन वर्षाचं असं म्हटलं चला हे खाऊ, थोडंसं वजन कमी करू, सुरुवात करू. हे असं होतच नाही. पण आता ठरवलेलं आहे म्हटलं आता थोडंसं लक्ष द्यावं लागेल. तर चला इथे मी छान असं भांडे पण लगेच स्वयंपाकाचे घासून घेतले, किचन क्लिनिंग करून घेतलं आणि लगेच इथं हर्षूच्या डब्याला मी मिक्स भाजी बनवली होती. फुलावर वटाणे असं मिक्स भाजी बनवली होती. तिचा डबा भरून दिला आणि तिने पाण्याची बाटली नाही, तिने घाईघाईत अर्धवटच भरली होती. ती पाण्याची बाटली पण मी ती फुल भरून दिली तिला आणि त्याच्यानंतर लगेच तिला जेवायला वाढून दिलं आणि तिचं असं पाठांतर चालू होतं, रिव्हिजन. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा नक्की left करा. hand rule, the left hand thumb, index finger, middle finger are stretched so as to be the